शिवसेना कुणाची? धनुष्यबाण चिन्ह नेमकं ठाकरेंचं की एकनाथ शिंदेंचं? मित्रांनो, देशाच्या राजकारणामध्ये गेल्या 3 वर्षांपासूनची प्रतीक्षा अखेर संपली. मित्रांनो, या घडीची महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या राजकीय पटलावरून आलेली सगळ्यात मोठी घडामोड तुमच्यासमोर. 4 ते 5 सरन्यायाधीश गेले, त्यांच्या हातातून शिवसेनेचं प्रकरण गेलं, परंतु निकाल मात्र कोणीही दिला नाही. सगळ्यांनी निकाल पेंडिंग ठेवला. आता मात्र मित्रांनो, निकाल पेंडिंग ठेवण्यासाठी तशा प्रकारची वेळ नव्हती आणि अखेर वेळ जुळून आली. ठाकरेंसाठी नेमकं काय घडलंय मित्रांनो? देशाच्या राजकारणात ठाकरेंची मातोश्री, ठाकरेंचा शिवसेना, ठाकरेंचा धनुष्यबाण, गेल्या कित्येक 50 वर्षांपासून गणला जाणारा ठाकरेंचा धनुष्यबाण ठाकरेंच्या हाती की शिंदेंच्या हाती? नेमकं काय सुप्रीम कोर्टामध्ये घडतंय मित्रांनो? बातमी बघूया आपल्या सगळ्यांच्या कामाची. भाजपने देशातील वेगवेगळे राजकीय पक्ष संपवले, शिवसेनेची वाट लावली, शिवसेनेचे काटा काढला, शिवसेनेचे 2 पक्ष केले, राष्ट्रवादीचे 2 पक्ष केले. बिहारमध्ये नितीश कुमारांना राज्यातून हाकलून केंद्रात पाठवलं. वेगवेगळ्या राज्यामध्ये आप जनता पार्टीला फोडलं, तिचे 2 पक्ष केले. मित्रांनो, ही भारतीय जनता पार्टीची रणनीती मात्र आता त्यांच्यावरच उलटताना दिसून येत आहे. राज्यावर मित्रांनो या सगळ्या समस्या आपण पाहिल्यात, परंतु याचा निकाल मात्र भाजपच्या विरोधात, केंद्रीय निवडणूक आयोगाच्या विरोधात, सरकारच्या विरोधात लागलेत. परंतु शिवसेनेचा निकाल हा अजूनपर्यंत पेंडिंग होता. गेली 4 वर्ष उद्धव ठाकरे झटतायत, हा निकाल आमच्या बाजूने लागावा. शिवसेना, खरी शिवसेना कुणाची आहे? सर्वसामान्य माणसांना तुम्ही विचारा. उद्धव ठाकरे ठणकावून सर्वोच्च न्यायालयामध्ये आपली बाजू मांडत होते. अखेर मित्रांनो तो दिवस आला, तो काळ आला, ती ठाकरेंच्या शिवसेनेची तोफ आली. आणि मित्रांनो, अखेर आज 29 तारीख एप्रिल या तारखेला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवरती सुनावणी सुप्रीम कोर्टामध्ये होते. या सुनावणीकडे संबंध देशाचं लक्ष होतं. ही सुनावणी उद्धव ठाकरेंच्या बाजूने लागणार, हा निकाल ठाकरेंच्या बाजूने होणार, ही एकनाथ शिंदेंच्या आमदारांना, मंत्र्यांना माहीत असणारी गोष्ट. त्यांना देखील धाकधूक होती. अचानकपणे आपल्याकडचा पक्ष आणि आपल्याकडचं धनुष्यबाण चिन्ह काढून जर उद्धव ठाकरेंच्या हातात दिलं गेलं तर काय होणार? या सगळ्या बातम्या मित्रांनो महाराष्ट्रामध्ये कशा पेरल्या जाणार हे देखील त्यांना भीती होती. मात्र दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी मात्र या केससाठी आपली सर्व बाजू पणा लावली, आपली सर्व ताकद सुप्रीम कोर्टात लावली आहे. कारण की वडिलांचा वारसा असणारा शिवसेना पक्ष, आपल्या वडिलांचा वारसा असणारा धनुष्यबाण चिन्ह, हे सगळंच्या सगळं आपल्या ताब्यात आलं पाहिजे. यासाठी उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील सर्वात हुशार वकील कपिल सिब्बल या ठिकाणी लावले. आणि कपिल सिब्बल यांनी अखेर सांगितलं, पक्ष आणि चिन्ह उद्धव ठाकरेंना मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही. आणि मित्रांनो, आज 29 एप्रिल रोजी शिवसेनेच्या निकालावरती हा निकाल उद्धव ठाकरेंच्या बाजूने की एकनाथ शिंदेंच्या बाजूने याकडे संबंध महाराष्ट्राचं लक्ष लागलं असताना ठाकरेंची बाजू 100% जड असल्याचं यावरून निष्पन्न झालं आहे. आणि यातच हा निकाल ठाकरेंच्या बाजूने होतोय, हा निकाल उद्धव ठाकरेंचा आहे, हा निकाल शिवसेनेचा आहे, हे मात्र सामान्य शिवसैनिकांपर्यंत आता पोचवलं जाईल. एकंदरीत मित्रांनो, राज्याच्या राजकारणामध्ये 29 तारखेला ऐतिहासिक दिवस असून या दिवशी मात्र महाराष्ट्र देशभरामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांचा गुलाल तुम्हाला पाहायला मिळेल. ही तारीख 29 एप्रिल 2026 आहे. शिवसेनेच्या अनेक अशा केसेस पुढे गेल्या, मात्र या दिवशी ठाकरेंच्या बाजूने निकाल येणार हे सामान्य शिवसैनिकांना माहीत आहे. बघूया 29 तारखेला नेमकं काय घडतंय सुप्रीम कोर्टामध्ये. मात्र ठाकरेंची बाजू अतिशय वजनदार आहे. इथेच संपूर्ण प्रकरण ठाकरेंच्या बाजूने फिरेल आणि पुन्हा एकदा मातोश्रीवरती गुलाल उधळला जाईल. ही मात्र तेवढीच महत्त्वाची आणि आनंदाची बातमी
उद्या 29 तारखेला तुम्हाला सर्वांना बघायला मिळेल. मित्रांनो, याबद्दल तुमच्या मनात असणाऱ्या संपूर्ण शंका प्रतिक्रियामध्ये द्या. धन्यवाद.